आणि आता आपण सुरुवात करूया गावाकडच्या बातम्यांना। रायगड रत्नागिरीला जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील आंबेत पुलाच्या दुरुस्तीला वेग आलाय। मे महिन्यापर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय। पायलिंग या तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन 8 पिलरच्या माध्यमातून या पुलाला सपोर्ट देऊन पुलाची मजबूती वाढवली जाणार आहे। दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून निघणारी राख वेल्हाळे ॲश बँडमध्ये टाकली जाते। मात्र महाजनको प्रशासनानं या राखेची निविदा काढून कंत्राटाद्वारे राखेची उचल केली जाणार असल्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे कामगारांवर आता उपासमारीची वेळ येणार आहे। त्यामुळे महाजनकोच्या निर्णयाच्या विरोधात कामगारांनी निदर्शनं करत कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे। बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरेंनी अहमदनगरमधल्या कुंभाळणे गावामध्ये सुरू असलेल्या अवैध दारूच्या दुकानांवर महिलांसह हल्लाबोल करत 4 दुकानं बंद पाडली आहेत। तक्रार करून सुद्धा पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्यानं राहीबाईंनी महिलांसह दारूच्या दुकानांवर धाव घेत दारूच्या बाटल्या फोडत प्रशासनाचा निषेध केलाय। औरंगाबादमधल्या वसंतराव नाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर कॉलेज प्रशासन नरमलंय। यावेळेला विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे परत करणार असल्याचं प्राचार्यांनी सांगितलं। नांदेडमधल्या बिलोलीतल्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्या येसगी फाटा ते गंजगाव पर्यंतचा रस्ता व्हावा यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। अनेक निवेदनं देऊन सुद्धा मागण्या मान्य न झाल्यानं ग्रामस्थांनी आंदोलन केलंय। एमपीएससी आयोगानं कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांबद्दल घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात 13 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची दखल न घेतल्यानं राहुरीतील कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी थाळी बजाव आंदोलन करत मागण्यांकडे लक्ष वेधलंय। नंदुरबारमधल्या म्हसावद धडगाव दरम्यान रस्त्याची चाळण झाली आहे। या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे काँग्रेसच्या वतीनं म्हसावद चौफुलीमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं। रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली। जळगावच्या भुसावळमधल्या निंभोरा गावात पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं महिला आक्रमक झाल्या होत्या। पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यानं महिलांनी पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शनं केली आहेत। हिंगोलीच्या वसमतमधल्या पिंपळा चौरे रेल्वे स्थानकात नागरिकांनी रेल रोको केलाय। कोविड काळापासून रेल्वे स्थानकावर पॅसेंजर रेल्वे गाड्यांना थांबा बंद करण्यात आलाय। त्यामुळे पुन्हा एकदा हा थांबा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। परभणीतल्या मानवतमधल्या इरळद जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द कराव्यात या मागणीसाठी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं। दुधना नदीपात्रात हे आंदोलन करण्यात आलं। बदली रद्द होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। हिंगोलीतल्या गोरेगावमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल 7 कोटी रुपयांहून अधिकचा निधी जल जीवन मिशनसाठी मंजूर झालाय। गावात पाईपलाईनचं साहित्य देखील दाखल झालंय। मात्र अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही। त्यामुळे हे काम नेमकं केव्हा सुरू होणार याची ग्रामस्थ वाट पाहतायत। चिंचवड पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी अर्ज दाखल केला। हा डमी अर्ज भरला असल्याचं भाजप नेत्यांनी स्पष्ट केलं। पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये आमची स्टार प्रचारक जनताच आहे। जनता दोन्ही जागा आम्हालाच निवडून देईल अशी खात्री आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। अहमदनगरमधल्या शेतकरी मेळाव्यात बुवाबाजीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं। ज्यामुळे उपस्थितांना हसू अनावर झालं। तुम्ही नखाला नख कशाला घासता? बाबानं सांगितलं म्हणून करता। बाबानं सांगितलं नखाला नख घास, मी केलं पण माझी सर्व केस गेले। नवीन केस यायचे तर नावच नाही। या बुवा लोकांचं काही ऐकू नका, महापुरुषांचे विचार ऐका असं अजित पवार म्हणाले। नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या पक्षावर टीका केली आहे। 50 खोके नाही पण वचनपूर्तीचा शब्द देतो असं त्यांनी शिवसैनिकांना सांगितलं। हे सरकार अल्पकाळासाठीच आहे, सरकार लवकरच पडणार आहे असं टीकास्त्र देखील त्यांनी सोडलं।
आमदार नितीन देशमुखांच्या धमकी प्रकरणावर वैभव नाईकांनी प्रतिक्रिया दिली आहे। मला अनेक धमक्यांचे फोन येतात, मी धमक्यांना गांभीर्याने घेत नाही। धमकी देणारे काहीही करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, असं वैभव नाईक यांनी म्हटलंय। बुलढाण्यातल्या खामगाव शेगाव मार्गावर कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुलढाण्यातल्या संग्रामपूरमधल्या महाप्रसिद्ध महाराजांचा यात्रोत्सव सुरू आहे। 3 दिवस असणाऱ्या या यात्रोत्सवाला विविध भागातल्या भाविकांची उपस्थिती दिसतेय। या यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल देखील असणार आहे। अहमदनगरमधल्या नेवासाचं ग्रामदैवत श्री मोहिनी राजांच्या यात्रोत्सवाच्या निमित्तानं भळंदचा कार्यक्रम पार पडला। अग्नीनं पेटलेलं भांड तळ हातावर नाचवत हा भळंदचा कार्यक्रम पार पडला। जळगावच्या रावेरमधल्या बोरावर इथल्या हत्याकांडाची 13 मार्चपासून आता नियमित सुनावणी होणार आहे। भुसावळ कोर्टात ही सुनावणी होईल। 15 ऑक्टोबरला एका तरुणीची आणि तिच्या भावाची हत्या करण्यात आली होती। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांबद्दल घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात 13 दिवसांपासून 4ही कृषी विद्यापीठांमध्ये आंदोलन सुरू आहे। राहुरी कृषी विद्यापीठात थाळी बजाव आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलाय। बीडच्या आष्टी तालुक्यातल्या एका तरुणानं 150 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। वाहिरा गावाला जोडणारा रस्ता तत्काळ बनवावा, प्राथमिक उपआरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांची नियुक्ती केली जावी, या मागण्या या तरुणानं केल्या। अदानी उद्योग समूहातल्या गैरप्रकाराची चौकशी करावी, या मागणीसाठी धुळे जिल्हा काँग्रेसकडून एसबीआय बँकेसमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळेला केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। देशाला लुबाडणाऱ्या उद्योगपतींना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप आमदार कुणाल पाटील यांनी केलाय। बीड शहरातल्या दुर्लक्षित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झोपा काढो आंदोलन करण्यात आलं। रेशन कार्ड घोटाळा, अवैध गौण खनिज आणि आरोग्य विभागातील कोविड काळातला घोटाळा याकडे लक्ष वेधण्यात आलं। दोषींवर कारवाई करायला जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचाही आरोप करण्यात आलाय। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया। अवैध रिक्षा आणि टॅक्सी वाहतूक चालकांवर ठाणे पोलीस आणि महानगरपालिकेतर्फे धडक कारवाई केली जाते। प्रवाशांच्या मार्गात अडथळे आणले जात असून प्रवाशांची हुज्जत घालणं, शिवीगाळ करणं, प्लॅटफॉर्मजवळ येऊन प्रवाशांना जबरदस्तीनं गाडीत बसायला भाग पाडणं आणि मनमानी प्रवासी भाडे घेणं, प्रवाशांना लुटणं असे अनेक प्रकार ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर वाढलेले आहेत। याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रवाशांनी तक्रार करताच पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून अचानक पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर धाड टाकली। त्यामुळे आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांची भंबेरी उडालेली आहे। प्रवाशांच्या तक्रारीनंतर पोलीस आणि पालिका प्रशासनानं कारवाई तातडीनं केलेली आहे। ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईनंतर अवैध रिक्षा आणि टॅक्सी चालकांची चांगलीच भंबेरी उडाल्याचंही पाहायला मिळालं। आणि या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, अवैध रिक्षा आणि टॅक्सी चालकांना चाप बसावा या उद्देशानं ही धडक कारवाई करण्यात आली आहे, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, जर पाहिलं माझ्या मागे तर इथे वाहतूक पोलीस जे आहेत विनय राठोड डीसीपी आहेत, त्यानंतर इथले झोनल डीसीपी गणेश गायकवाड साहेब आहेत, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत। त्याच पद्धतीनं इथंच आपण पाहिलं तर परिवहन विभागाचे अधिकारी देखील आहेत। वारंवार जे प्रवासी आहेत इथून जाणारे, रोज कमीत कमी 5 ते 7 लाख प्रवासी जे आहेत ते या रोडने प्रवास करत असतात, रेल्वेनं जात असतात किंवा इथं सरकारी वाहतूक आहेत त्याने प्रवास करत असतात। त्यामुळे येता आता अवैध रिक्षा चालक असतील, फेरीवाले असतील, टॅक्सी चालक असतील, या सर्वांकडून त्यांना जो त्रास होतो, या त्रासामुळे पुढे जाऊन मग वाद होतात। त्याचबरोबरीनं ठाणे हे जंक्शन आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा थांबा आहे। अनेक प्रवासी उतरतात, म्हणजे बाहेर येत असतात त्यावेळी मात्र जे टॅक्सी चालक असतील किंवा रिक्षा चालक आहेत त्यांच्यामध्ये भांडणं लागतात भाडं घेण्यावरून।
प्रवाशांकडून जास्त मनमानी भाडं घेणं असेल, प्रवाशांची उजत घालणं असेल, प्रवाशांना लुटण्याचे प्रकार असतील, गाड्या वाकड्या तिकडे लावून वाहतूक कोंडी करणं असेल, बाहेर उभं राहून महिलांवरती अश्लील शेरेबाजी करणं असेल, या सर्वमुळे प्रवासी मेटाकुटीला आले होते. प्रवाशांनी अनेक वेळा या बाबतीमध्ये प्रशासनाला तक्रार केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या बाबतीत तक्रार केल्यानंतर तात्काळ पोलीस जे आहेत ते ऍक्शन मोडला आलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर ठाणे स्टेशन परिसर जो आहे, गावदेवी मंदिरचा परिसर जो आहे, तिथे पोलीस मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत. आणि नेमकं कशा पद्धतीने रिक्षा चालक जे आहेत त्यांना इथून वेगळा रस्ता करून दिला जाईल आणि प्रवाशांसाठी म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा निर्णयच म्हणावा लागेल. ही कारवाई अत्यंत महत्त्वाची प्रवाशांसाठी आणि आता हीच धडक कारवाई आता पोलीस करताना आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत. अजित, धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात गावाकडच्या बातम्या. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. या रॅलीमध्ये अश्विनी जगताप यांची मुलगी ऐश्वर्या, दीर शंकर जगताप आणि शहराध्यक्ष महेश लांडगे सहभागी झाले होते. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आव्हान दिलंय. टिळकांच्या घरात उमेदवारी देतो, तुम्ही निवडणूक बिनविरोध करता का, असा सवाल विचारत आम्ही चिंचवडमध्ये जगताप यांच्या घरातलाच उमेदवार दिला, मात्र तरी सुद्धा चिंचवडमध्ये निवडणूक बिनविरोध का केली नाही, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारलाय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह जितेंद्र आव्हाडांवर चांगलीच टीका केलेली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून शरद पवारच बोलतायत असं म्हणत त्यांनी पवार कुटुंबावर घणाघाती टीका केली आहे. सत्यजित तांबे हे तरुण, उमदे आणि सुशिक्षित नेते असून सत्यजित तांबे जर भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच करू, असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्यास पक्षाला निश्चितच फायदा होईल, असंही महाजन म्हणाले. विधान परिषद निवडणुकीनंतर पहिल्यांदाच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षांतर्गत राजकारणाबद्दल पक्षश्रेष्ठींकडे आपलं म्हणणं मांडलं असून यावर योग्य ती कारवाई होईल, असं थोरात म्हणतायत. काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून भविष्यातही काँग्रेसमध्येच राहणार, असं थोरात म्हणाले. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या माढा मतदारसंघातल्या विकास कामांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करत मोठा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे उजनी गावातल्या ग्रामस्थांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची घोड्यावरनं मिरवणूक काढली. ठाकरे आणि शिंदे पक्षातले आमदार एकमेकांच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य मंत्री संजय राठोड यांनी केलंय. राजकीय मतभेद जरी असले तरी आमची मैत्री जुनी आहे आणि ती अजूनही कायम असल्याचं संजय राठोड यांनी म्हटलंय. शहापूरमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र परिषदेत शिक्षकांनी झिंगाट गाण्यावर डान्स केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. डान्स करणाऱ्या या शिक्षकांवर शिक्षणाधिकारी आता काय कारवाई करणार, असा सवाल उपस्थित होतो. उस्मानाबाद जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात झालेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी नीती आयोगाकडून डेल्टा रँकिंगनुसार पारितोषिक जाहीर करण्यात आलं. जिल्ह्याला 3 कोटींचा निधी मिळाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. पालघरमधील शिंदे पक्षातले खासदार राजेंद्र गावित यांनी जिल्ह्यातल्या रुग्णालयांची पाहणी केली आहे. यावेळेला गावित यांनी रखडलेल्या रुग्णालयांच्या कामांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. संबंधितांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार असल्याचं गावित यांनी म्हटलंय. सांगलीतल्या मिरजमध्ये एका हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्याचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला आणि यानंतर वॉनलेस हॉस्पिटलच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी ही माहिती दिली आहे. बार्टीकडून अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील 3 संस्थांना दिलेलं प्रशिक्षणाचं कंत्राट रद्द करण्यात आलेलं आहे. न्यूज 18 लोकमतनं या बातमीचा पाठपुरावा केला होता. या स्पर्धा प्रशिक्षणाचं कंत्राट अकोल्यातल्या संतोष कुटे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेलं होतं.
उस्मानाबादमध्ये शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक बंद असल्यानं अनेक कर्मचारी उशिरा येत असल्याचं दिसतंय। त्यामुळे कामं खोळंबली आहेत आणि सामान्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय। वाशिम जिल्ह्याला रब्बी हंगामासाठी 126 कोटींच्या पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं। जानेवारीपासून कर्ज वाटपाचा वेग वाढवला असून आतापर्यंत 7,529 शेतकऱ्यांना 85 कोटी 31 लाख रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात आलं। औरंगाबादमध्ये महूनगरजवळ एका कार चालकानं चौघांना उडवलंय। जखमी चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या सगळ्या दुर्घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। दरम्यान कार चालक वकील असल्याचं सांगितलं जात आहे। सांगलीतल्या मिरज कोल्हापूर महामार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले। दुचाकीचा चक्काचूर झालाय। पालघरमधल्या मनोर इथं मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात बाईकवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक चालक पसार झालाय। येवल्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना सुरूच आहेत। चोरट्यांनी फरसाणच्या दुकानातनं फरसाण आणि गल्ल्यातली रोख रक्कम लंपास केली आहे। पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं चोरट्यांचा शोध घेत आहेत। खारघरच्या विहार गेट जवळच्या सेक्टर 4 मध्ये 2 चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील 2.25 तोळ्याची सोनसाखळी चोरली आहे। चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून खारघर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। इतर खरेदी केंद्रांपेक्षा शेतमालाला चांगला दर देतो असं सांगत एका पोलीस अधिकाऱ्यानं उस्मानाबादमधल्या शेतकऱ्यांना गंडा घातलाय। नानासाहेब भोसले असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे। या प्रकरणी रुईभर, बरमगाव आणि गावसूद यासह इतर गावातल्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री तानाजी सावंत आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर वगरवाडीजवळ 2 कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 7 जण जखमी झालेत। यवतमाळच्या मारेगाव शहरातील आदर्श शाळेच्या मागच्या परिसरातनं 8 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला। इथल्या गोदामातनं हा गुटखा जप्त झालाय। या प्रकरणी माजिद शेख नाझीम शेख या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर जिल्हा परिषदेतील एक धक्कादायक प्रकार आता समोर आल्याची ही पुढची बातमी आहे। नियुक्ती आणि प्रतिनियुक्ती नसताना सुद्धा ग्रामसेवकानं त्याच्या मनाला येईल तिथं काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। 1-2 नव्हे तर तब्बल 8 महिने नियुक्ती नसताना सुद्धा त्यानं कोल्हापुरातल्या सर्वाधिक महसूल असलेल्या गांधीनगर ग्रामपंचायतीत कामकाज पाहिलं। इतकंच नाही तर त्यानं या काळात निवडणुकीचंही कामकाज केलं। त्यामुळे आता ही निवडणूक सुद्धा वादात सापडली आहे। मात्र नियुक्ती अथवा प्रतिनियुक्ती आदेश नसतानाही त्यांनी कशाच्या आधारावर हे काम पाहिलं असा सवाल आता उपस्थित होतोय। त्यांच्या या सगळ्या हेराफेरीची माहितीच्या अधिकारातनं उघड झाली असून त्यांना गांधीनगरचा कारभार पाहण्याचे कोणतेही आदेश नसल्याचं उघड झालंय। त्यामुळे या ग्रामसेवकावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करून त्यानं केलेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक चंदवाणी यांनी केलेली आहे। दरम्यान माध्यमांपर्यंत ही माहिती मिळताच तातडीनं इथे नव्या ग्रामसेवकांना नियुक्त करण्यात आलेला आहे आणि त्यांनी आजच आपला कार्यभार स्वीकारलेला आहे। एका गांधीनगर ग्रामपंचायतीमधील श्री एकनाथ सूर्यवंशी सो यांनी एक कामकाज पाहिलेलं मी पाहिले। त्यात माझी शंका वाटली म्हणून मी माहिती अधिकार जिल्हा परिषदमध्ये माहिती मिळवली असता गांधीनगरमध्ये त्यांचं काम कार्यरत असल्याचं किंवा कुठलाही काम बघण्याचा आदेश नव्हता असं मला लेखी स्वरूपात मला माहिती मिळाली असून त्या आधारे मी पुढे जाऊन चौकशी करत गेलो व माहिती अधिकार पुढे फेर आदेश किंवा काय आहे याची तपासणी केली असता तर त्यांनी असं मला लेखी स्वरूपात माहिती अधिकार मिळालेला आहे की त्यांना कोणताही गांधीनगरमध्ये कामकाज करायचा अधिकार दिलेला नव्हता व नाही। एकनाथ सूर्यवंशी ग्रामसेवक 11/5/2022 पासून गांधीनगर ग्रामपंचायतीमध्ये रुजू झाले आणि 31/1/2023ला ते कामातून दुसऱ्या जागी गेले। 31/1 पर्यंत गांधीनगरचे कारभार ते पाहत होते। कार्यालयीन कामकाज ते डेली 11 ते 6 पाहत होते। मी आज 6 तारखेला कार्यालयीन वेळेतच इथं हजर झाले आणि लिखित आदेश आहे तसा माझ्याकडं, त्या आदेशानं मी आज
इकडे कामकाजाला सुरुवात करणार आहे. वरिष्ठ कार्यालय पंचायत समिती करवीर यांच्याकडून बीडीओनी मला आदेशित केले की तुम्ही इथं कामकाजाला तात्पुरत्या स्वरूपात पुढील कुठल्या गोष्टी कळवेपर्यंत काम करा, जेणेकरून गावाची प्रशासकीय कोंडी होऊ नये यासाठी मला तात्पुरत्या स्वरूपात इथं नियुक्त केले. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. नमस्कार.